मुक्काम संपलाय डोक्यावरच्या टोपीचा, कारण तुम्ही प्रण केलेलं होतं की जोपर्यंत दानवे हरत नाहीत तोपर्यंत मी टोपी काढणार. नाही, प्रश्नच नाही, कारण की मी जे केलेली घोषणा त्या शब्दावर मी आजही कायम आहे आणि मला वाटतं की योग्य वेळेस त्याचा कार्यक्रम केला जाईल. शेवटी आणि त्यांनाही बोलवलं मी, टोपी काढताना त्याचे प्रमुख पाहुणे हे रावसाहेब दानवे पाटील साहेबच असतील आणि सिल्लोडमध्ये किंवा संभाजीनगरमध्ये हा कार्यक्रम होईल आणि कमीत कमी ह्या दोघं टोपीचा रास ऐकण्यासाठी जे मतदार आहेत जिल्ह्यामधले ते 1 लाख लोक तरी हजर राहतील. तुम्ही याचा मी आज जे बोलू लागलो तुम्ही लिहून घ्या का 1 लाख लोकांच्या साक्षीने मी टोपी काढणार, यामध्ये कुठेही शंका नाही. आता तुम्हाला काढून दाखवली तर मग ते राजच राहणार. मी अनेक लोकांना सांगितलेलं आहे, रावसाहेब पाटील दानवे साहेबालाही सांगितलेलं आहे का हे जे आहे ह्या टोपीमध्ये मी कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसलो होतो, त्यावेळेस मी केस काढली आणि केस काढल्यानंतर मग ते टक्कल म्हणून मग टोपी घातली की जोपर्यंत रावसाहेब दानवे पडणार नाही तोपर्यंत टोपी काढणार नाही. आता ते योगायोगाने पडले, मी काही पाडलं नाही. आता तुम्ही परत त्याचा अर्थ लावता, मी पाडलं टोपीसाठी, मला काही घाई नव्हती, परंतु योगायोगाने ते पडले आणि आता पडल्यानंतर माझी टोपीचा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मी रावसाहेब दानवे साहेबाच्या साक्षीने ती संभाजीनगर औरंगाबादच्या कार्यक्रमामध्ये काढल. पण तुम्हाला मुक्काम वाढवला होता, पण मग यावेळी मुक्काम का नाही वाढला? ह्या वेळेस जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान, ये है गीता का ज्ञान. चेहऱ्यावर दिसतोय. अरे कमाल झाली तुमची. टोपी घातली त्याचाही आनंद होता, टोपी काढणार याचाही आनंद आहे. आणि मी कधीही मला मी एक छोटी गोष्ट सांगतो, मैं बेवजह बेझिझक बेहद हसता रहता हूं. मागच्या 25 वर्षापासून सातत्यानं निवडून येणारे रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आणि याची चर्चा संपूर्ण राज्यामध्ये सुरू झाली की रावसाहेब दानवे 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं कुठं कमी पडले आणि त्यांचा पराभव का झाला. पण मात्र यावेळी रावसाहेब दानवे यांच्या सोबत असणारे जालना लोकसभा मतदारसंघातले मंत्री अब्दुल सत्तार यांनी नेमकं या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाचं काम केलंय असा देखील प्रश्नचिन्ह आता उपस्थित होऊ लागलाय आणि त्या संबंधीचे काही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा होऊ लागले आहेत. कारण की अब्दुल सत्तार यांनी एका टीव्ही चॅनलशी बोलताना सांगितलं की जोपर्यंत रावसाहेब दानवे पडत नाही तोपर्यंत ते टोपी सुद्धा काढणार नव्हते. पण मात्र आता रावसाहेब दानवे पडले आणि ते टोपी सुद्धा काढणार आहेत आणि 1 लाख लोकांच्या साक्षीनं रावसाहेब दानवे यांना बोलून जाहीर कार्यक्रम घेऊन ते या ठिकाणी टोपी सुद्धा काढणार आहेत. आता अब्दुल सत्तार ज्या विधानसभा मतदारसंघातून येतात तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे सिल्लोड. मग याच विधानसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांना नेमकं किती मतदान पडलंय आणि कल्याण काळे यांना किती पडलंय ते आपण एकदा सविस्तर पाहू. सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये कल्याण काळे यांना 1,01,037 एवढं मतदान पडलंय, तर रावसाहेब दानवे यांना या ठिकाणी 73,278 एवढंच मतदान पडलंय. मग नेमकं अब्दुल सत्तारांनी कोणाचं काम केलंय आणि यावरूनच हे सगळं चित्र स्पष्ट होतं. म्हणजे जालन्यात सुद्धा कोणी काम केलं दानवेंच्या विरोधात कोण गेलं याबाबतच्या पोस्ट सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. पण मात्र एबीपी माझाचे रिपोर्टर कृष्णा केंडे यांनी जेव्हा अब्दुल सत्तारांना हा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की जैसी करणे वैसी भरणे त्या व्यक्तीला भोगावीच लागते. पण मात्र हे वाक्य नेमकं त्यांनी कोणासाठी म्हणले हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही, असं सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायला आणि बघायला मिळतं. एकंदरीत ज्या पद्धतीनं रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला त्यामागे जारांगे फॅक्टर आहे असं सुद्धा सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितलेलं आहे. पण मात्र हे सांगताना अब्दुल सत्तार यांच्या चेहऱ्यावर खळखळून हसू येत होतं आणि त्यामधून सगळं काही चित्र स्पष्ट होत होतं. आता ज्या पद्धतीनं अब्दुल सत्तार यांनी हसून रावसाहेब दानवे यांचा पराभव झालाय असं सांगितलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.